हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. भूतकाळात चालू असणाऱ्या घटनेबद्दल बोलण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचे 65 उदाहरणे पाहणार आहोत. या काळातील वाक्य कसे बोलायचे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला पाहूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच या काळातील होकारार्थी वाक्य. या काळातील वाक्यरचना सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर यापैकी एक हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद व यानंतर क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. फॉर एक्झाम्पल, आम्ही चित्रपट पाहत होतो. वी वेअर वॉचिंग द मूवी. वी वेअर वॉचिंग द मूवी. ते हे करत होते. दे वेअर डुईंग धिस. दे वेअर डुईंग धिस. तो त्याचा अभ्यास करत होता. ही वॉज डुईंग हिज स्टडीज. ही वॉज डुईंग हिज स्टडीज. माझी आई जेवण बनवत होती. माय मदर वॉज कुकिंग फूड. माय मदर वॉज कुकिंग फूड. मी पत्ते खेळत होतो. आय वॉज प्लेइंग द कार्ड्स. आय वॉज प्लेइंग द कार्ड्स. मी माझा धडा शिकत होतो. आय वॉज लर्निंग माय लेसन. आय वॉज लर्निंग माय लेसन. मोहन घरी जात होता. मोहन वॉज गोइंग टू होम. मोहन वॉज गोइंग टू होम. तो शाळेत जात होता. ही वॉज गोइंग टू स्कूल. ही वॉज गोइंग टू स्कूल. मी पुस्तक वाचत होतो. आय वॉज रीडिंग बुक. आय वॉज रीडिंग बुक. तो रस्त्यावर धावत होता. ही वॉज रनिंग ऑन द रोड. ही वॉज रनिंग ऑन द रोड. तू पत्र लिहित होतास. You were writing a letter. You were writing a letter. आम्ही हॉकी खेळत होतो. We were playing hockey. We were playing hockey. ती एक पुस्तक वाचत होती. She was reading a book. She was reading a book. ते एक चित्रपट पाहत होते. They were watching a movie. They were watching a movie. मी रात्रीचे जेवण बनवत होते. I was cooking dinner. I was cooking dinner. मुलं बाहेर खेळत होती. The children were playing outside. The children were playing outside. ती बसची वाट पाहत होती. She was waiting for the bus. She was waiting for the bus. कुत्रा जोरात भुंकत होता. The dog was barking loudly. The dog was barking loudly. तो त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. He was studying for his exams. He was studying for his exams. मोहन क्रिकेट खेळत होता. मोहन वॉज प्लेइंग क्रिकेट. मोहन वॉज प्लेइंग क्रिकेट. तो खिडकीजवळ उभा होता. ही वॉज स्टँडिंग बाय द विंडो. ही वॉज स्टँडिंग बाय द विंडो. ती स्वयंपाक करत होती. शी वॉज कुकिंग.
शी वॉज कुकिंग. ते टी व्ही पाहत होते. दे वेअर वॉचिंग टी व्ही. दे वेअर वॉचिंग टी व्ही. मी एक कादंबरी वाचत होतो. आय वॉज रीडिंग अ नॉवेल. आय वॉज रीडिंग अ नॉवेल. ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. शी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड. शी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड. मी एक पुस्तक वाचत होतो. आय वॉज रीडिंग अ बुक. आय वॉज रीडिंग अ बुक. ती बाजारात जात होती. शी वॉज गोइंग टू द मार्केट. शी वॉज गोइंग टू द मार्केट. ते एक चित्रपट पाहत होते. दे वेअर वॉचिंग अ मूवी. दे वेअर वॉचिंग अ मूवी. आम्ही एक गाणे म्हणत होतो. वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग. वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग. तो चहा बनवत होता. ही वॉज मेकिंग टी. ही वॉज मेकिंग टी. मुले उद्यानात खेळत होती. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द पार्क. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द पार्क. ती काम करत होती. शी वॉज वर्किंग. शी वॉज वर्किंग. मी धावत होतो. आय वॉज रनिंग. आय वॉज रनिंग. ते बोलत होते. दे वेअर टॉकिंग. दे वेअर टॉकिंग. मी स्वयंपाक करत होतो. आय वॉज कुकिंग. आय वॉज कुकिंग. यानंतर पाहूयात या काळातील काही निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्याची वाक्यरचना आहे. सुरुवातीला सब्जेक्ट. सब्जेक्टनुसार वॉज किंवा वेअर यापैकी एक हेल्पिंग व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट आणि नॉट नंतर क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, माझा भाऊ खेळत नव्हता. माय ब्रदर वॉज नॉट प्लेइंग. माय ब्रदर वॉज नॉट प्लेइंग. तो पतंग उडवत नव्हता. ही वॉज नॉट फ्लाइंग अ काइट. ही वॉज नॉट फ्लाइंग अ काइट. तू शाळेत जात नव्हतास. यू वेअर नॉट गोइंग टू स्कूल. यू वेअर नॉट गोइंग टू स्कूल. तो पत्र लिहित नव्हता. ही वॉज नॉट रायटिंग अ लेटर. ही वॉज नॉट रायटिंग अ लेटर. तो हॉकी खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग द हॉकी. ही वॉज नॉट प्लेइंग द हॉकी. ती काम करत नव्हती. शी वॉज नॉट वर्किंग. शी वॉज नॉट वर्किंग. मी धावत नव्हतो. आय वॉज नॉट रनिंग. आय वॉज नॉट रनिंग. ते बोलत नव्हते. दे वेअर नॉट टॉकिंग. दे वेअर नॉट टॉकिंग. मी स्वयंपाक करत नव्हतो. आय वॉज नॉट कुकिंग. आय वॉज नॉट कुकिंग. ती बाजारात जात नव्हती. शी वॉज नॉट गोइंग टू द मार्केट. शी वॉज नॉट गोइंग टू द मार्केट. ते चित्रपट पाहत नव्हते. दे वेअर नॉट वॉचिंग अ मूवी. दे वेअर नॉट वॉचिंग अ मूवी. आम्ही गाणे गात नव्हतो. वी वेअर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. वी वेअर नॉट सिंगिंग अ सॉन्ग.
ते विश्रांती घेत नव्हते. दे वेर नॉट टेकिंग रेस्ट. दे वेर नॉट टेकिंग रेस्ट. मला झोप येत नव्हती. आय वॉज नॉट स्लीपिंग. आय वॉज नॉट स्लीपिंग. अंधार पडत नव्हता. इट वॉज नॉट गेटिंग डार्क. इट वॉज नॉट गेटिंग डार्क. काल रात्री आम्ही गात नव्हतो. वी वेर नॉट सिंगिंग लास्ट नाईट. वी वेर नॉट सिंगिंग लास्ट नाईट. यानंतर पाहूयात काही इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याची वाक्यरचना आहे. सुरुवातीला वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि कर्त्यानंतर क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला ING रूप घ्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल, मी पुस्तक वाचत होतो का? वॉज आय रीडिंग अ बुक. वॉज आय रीडिंग अ बुक. सोनार अंगठ्या बनवत होता का? वॉज द गोल्डस्मिथ मेकिंग रिंग्स. वॉज द गोल्डस्मिथ मेकिंग रिंग्स. ढग हवेत तरंगत होते का? वेअर द क्लाउड्स स्विमिंग इन द एअर. वेअर द क्लाउड्स स्विमिंग इन द एअर. पक्षी आकाशात उडत होते का? वेअर द बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. वेअर द बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. तुला कोण शिकवत होते? हू वॉज टीचिंग यू. हू वॉज टीचिंग यू. तू कुठे राहत होतास? व्हेअर वेअर यू लिव्हिंग. व्हेअर वेअर यू लिव्हिंग. तुम्ही कोणता चित्रपट पाहत होता? विच फिल्म यू वेअर वॉचिंग. विच फिल्म यू वेअर वॉचिंग. हा मुलगा काय करत होता? व्हॉट वॉज धिस बॉय डुईंग. व्हॉट वॉज धिस बॉय डुईंग. सकाळी तुम्ही कोणाला शिकवत होता? whom were you teaching in the morning. whom were you teaching in the morning. ते आमच्याशी का बोलत नव्हते? why were they not talking to us. why were they not talking to us. तू शाळेत का जात नव्हतास? why were you not going to the school. why were you not going to the school. फुटबॉल कोण खेळत नव्हता? Who was not playing football. Who was not playing football. तू कोणाला शिकवत नव्हतास? Whom were you not teaching. Whom were you not teaching. तो येथे का येत नव्हता? Why was he not coming here. Why was he not coming here.